मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा दौरा होतो, आव्हानात्मक वाटते का निवडणूक? शिवसेनेला कुठल्याच प्रकारचं आव्हान नसतं. शिवसेना आव्हान देत असते, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने हादगावला, मला वाटते मागच्या वेळेस हिंगोलीला झाली आणि आता हादगावला या ठिकाणी फक्त आढावा बैठक आहे, कार्यकर्त्याचा मेळावा. म्हणजे एक तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार, माजी आमदार अशा कार्यकर्त्याचा हा ठिकाणचा बैठक आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या 26 तारखेला मोठ्या मताधिक्याने सन्माननीय बाबूरावजी कदम हे विजयी होणार आहेत. 2019 साली खासदार हेमंत पाटलांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. आज काय परिस्थिती असेल भविष्यात? त्याच्यापेक्षाही मोठ्या मताधिक्याने खासदार आव्हान असणार आहे त्यांना. होम पीज म्हणजे त्याच्या काय घरची सातबार आहे काय? हा आमचं होम पीज आहे. बाबूरावजी कदम यांची कर्मभूमी, जन्मभूमी आहे. त्याच्यामुळं ही जन्मभूमी, कर्मभूमी आमच्या बाबूरावजी कदम यांची आहे. निश्चितच बाबूराव कदम यांचा मोठ्या मताने विजय होईल आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचं काय येथे सातबार आहे का, अशी टीकाही आमदार बांगर यांनी केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हादगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.